सगळ्यांना नमस्कार. ऋतुविजन या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी एक नवीन कविता घेऊन आलेली आहे. आपलं माणूस आपणच जपायचं असतं. याआधी बऱ्याच माझ्या कविता या चॅनलद्वारे मी शेअर केलेल्या आहेत. आपल्याला जर त्या आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर ऐकूया कविता. आपलं माणूस आपणच जपायचं असतं. आपलं माणूस आपणच जपायचं असतं. आपल्या मनासारखं नाही वागलं म्हणून त्याचं नुकसान करायचं नसतं. आपलं माणूस आपणच जपायचं असतं. इमानदारीने अनेक वर्ष नोकरी केली, जबाबदारी सांभाळली म्हणून नोकराचं मालक होता येत नसतं. शेवटी काय, आपलं माणूस आपणच सांभाळायचं असतं. चुकीच्या लोकांना पाठिंबा देऊन घरात राजकारण करायचं नसतं. कोणी कितीही कान भरले तरीही आपापसात भांडायचं नसतं. आपलं माणूस आपणच जपायचं असतं. प्रत्येक गोष्टीचं समाधान असतं. प्रत्येक गोष्टीचं समाधान असतं. धीराने एकमेकांशी बोलून समजून घ्यायचं असतं. संसार म्हटला की भांड्याला भांडं लागणारच, आंबट गोड कढी शिजणारच. म्हणून पुढे गोड बोलून मागे त्याच्या नावाने बोटं मोडत बसायचं नसतं. शेवटी काय, आपलं माणूस आपणच सांभाळायचं असतं. एकमेकांशी तुलना करत बसायचं नसतं. त्याने ते केलं म्हणून आपणही तसंच करून आपलं माकड करून घ्यायचं नसतं. शेवटी काय, आपलं माणूस आपणच जपायचं असतं. सुरळीत होतं सर्व काही. सुरळीत होतं सर्व काही जेव्हा ईर्ष्या संपते. सुरळीत होतं सर्व काही जेव्हा ईर्ष्या संपते. नात्यांमध्ये एकमेकांपेक्षा वरचढपणा दाखवण्याची भावना संपते. सुखी जीवनाचं गणित खूप अवघड नसतं. अंथरूण पाहून पाय पसरले की सारं काही सोपं असतं. शेवटी काय, आपलं माणूस आपणच जपायचं असतं. नात्यांमध्ये एकमेकांकडून अवास्तव अपेक्षा ठेवायची नसते. नात्यांमध्ये एकमेकांकडून अवास्तव अपेक्षा ठेवायची नसते. ज्याला त्याला आपला संसार आहे याचे भान राखायचे असते. सर्व काही आपल्या सोयीचे पाहून दुसऱ्याचे घर लुबाडायचे नसते. सर्व काही आपल्या सोयीचं पाहून दुसऱ्याचं घर लुबाडायचं नसतं. शेवटी काय, आपलं माणूस आपणच जपायचं असतं. आपल्या मनासारखं नाही वागलं म्हणून त्याचं नुकसान करायचं नसतं. आपलं माणूस आपणच जपायचं असतं. आपल्याला ही कविता आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.